सध्या देशाच्या राजकारणात बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांना राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि यातीलच बिहार राज्याची निवडणुकीचं बिगुल वाजलंय। बरोबर 1 महिन्याने बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे। बिहारची निवडणूक देशासाठी का महत्त्वाची आहे आणि बिहारच्या विधानसभेचं नेमकं गणित काय आहे पाहूयात। अब की बार बिहार में किसकी सरकार? बिहार निवडणुकांचं बिगुल वाजलंय। देशाचं लक्ष बिहार निवडणुकीकडे लागलंय। बिहार निवडणुकीभोवती देशाच्या आगामी राजकारणाची गणितं असणार आहे आणि याच बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या। 243 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिला टप्पा 6 नोव्हेंबरला 121 मतदारसंघांसाठी पार पडणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबरला 122 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। गेले 2 दशकं नितीश कुमार यांच्याकडे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आहे। बिहारचं राजकारण हे जातीभोवती फिरतं। 2 वर्षांपूर्वी जातीय जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले। या जातीय जनगणनेच्या आकडेवारीत मुस्लिम 17%, इतर मागासवर्गीयांमध्ये यादव हे 14% आहेत। ही 31% मतं इंडिया आघाडीसाठी महत्त्वाची मानली जातात। यातली मुस्लिम मतं ही काही प्रमाणात नितीश कुमारांच्या जनता दलाला पडतात। गेल्या निवडणुकीत सीमांचल भागात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनं 6 जागा घेऊन लालू यादवांना सत्तेत येण्यापासून रोखलं, त्यामुळे मुस्लिम मतही निर्णायक ठरणार आहे। दुसरीकडे ब्राह्मण, राजपूत, भूमिहार आणि कायस्थ या जाती बिहारमध्ये 15% आहेत। हाच वर्ग एनडीएचा प्रमुख मतदार आहे। याशिवाय गेल्या 5 वर्षात बिहारमध्ये झालेल्या घडामोडी या फार महत्त्वाच्या आहेत, ज्यांच्या भोवती पुढचा महिनाभर बिहारच्या निवडणुका गाजणार आहेत। 5 वर्षात नितीश कुमार यांनी 2दा सत्ता बदल केला। 2020च्या निकालानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2022 मध्ये भाजपसोबतचा घरोबा सोडत तेजस्वी यादव यांच्या आरजेडी सोबत सत्ता स्थापन केली। 1.5 वर्षांनंतर पुन्हा एकदा 2024ला तेजस्वी यादव यांची साथ सोडत पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन केली। याशिवाय गेल्या 5 वर्षातील पेपर लीकच्या प्रकरणाचा मुद्दा या निवडणुकीत चर्चेत येऊ शकतो। सरकारी नोकरीवरून 2020च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो। जब महागठबंधन की सरकार बनने जा रही है, बिहार के लोग जो हैं इस बार चाहते हैं बदलाव हो, और जब हम लोग सरकार में आएंगे तो हम लोग ऐसा काम करेंगे जो आज तक इन्होंने 20 साल तक जो इन्होंने नहीं किया, तेजस्वी उसको 20 महीने में करेगा। जैसे 17 साल में इन्होंने जो नहीं किया था, 17 महीने में जब तेजस्वी था जो किया। हम लोग किसी भी बिहार में कोई भी घर हो, कहीं बेरोजगार हमारे भाई और बहन नहीं मिलेंगे। हर के हाथ तेजस्वी नौकरी और रोजगार दिलाने का काम करेगा। हम लोग के लिए और बिहार के जनमानस के लिए चुनाव के तारीखों का ऐलान नहीं हुआ है। उनके राजनीतिक 30-35 साल से चल रहे राजनीतिक बंधुआ मजदूरी के खात्मे के डेट का ऐलान हुआ है। बिहार में बदलाव के डेट का ऐलान हुआ है। बिहार में एक नई शुरुआत का ऐलान हुआ है। बिहार में एक ऐसी व्यवस्था बने जिसमें बच्चों के लिए शिक्षा, रोजगार हो। इन तारीखों का चुनाव आयोग ने ऐलान किया है। बिहार की जनता ने एनडीए का काम देखा है। आप बिहार की सड़कों पे जाइए, बिहार के पुलों को देखिए, बिहार में वंदे भारत को देखिए। आज ही मेरे क्षेत्र पटना में मेट्रो शुरू हो गई। सस्ती बिजली मिलती है, पेंशन मिल रहा है, बहनों बेटियों को 10,000 रुपये मिल रहे हैं, किसानों के अकाउंट में पैसा जा रहा है। तो क्या नीतीश जी की सरकार और क्या भारत सरकार, और सही में ये डबल इंजन सरकार भी है और नेता भी डबल इंजन है। नीतीश जी और उनसे अधिक लोकप्रिय हमारे प्रधानमंत्री बिहार में, क्योंकि बिहार के लोग ये मानते हैं, समझते हैं कि नरेंद्र मोदी जी बिहार के विकास के लिए समर्पित हैं। बिहार निवडणुकीच्या भोवती देशाची गणितं ठरू शकतात असंही म्हटलं जातं। दुसरीकडे महाराष्ट्राप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात मोदी सरकारनं 10,000 रुपये टाकलेत, त्यामुळे महिला वोटर हाही बिहारच्या निवडणुकीत तितकाच महत्त्वाचा आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये भाजपनं अशा योजनांचा सुखद अनुभव घेतलाय। आरजेडी आणि काँग्रेसनं वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीत ट्विस्ट आणलाय, त्यामुळे वोट चोरीचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे। 2 दशकं नितीश कुमारांच्या हाती बिहारची सूत्र आहेत, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दाही गाजणार आहे। सरकार विरोधातील मतं स्वतःच्या पारड्यात पाडून घेणं
काँग्रेस आणि आरजेडीसाठी तितकं सोपं नाही. त्याचं कारण म्हणजे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष देखील रिंगणात उतरलाय. सरकार विरोधातील मतांमध्ये फाटाफूट रोखण्याचं आव्हान राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांसमोर असणार आहे, कारण ही मतं बिहारच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.